एक मोठा बाउल घेतला आहे मी. त्यात आधी चिरलेले कांदे काढून घ्यायचे आहेत. आता कांदा आपल्याला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे. मीठ घालते चवीप्रमाणे. आता हे मीठ कांद्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला. हे तेल घालत आहे मी. 10 मिनिटानंतर कांदा परत मी चुरून घेत आहे. मीठ लावल्याने कांद्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्याला चणा डाळचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. साधं पाणी किंवा सोडा काहीही घालायचं नाही आपल्याला. आता मी थोडासा हिंग घातलेला आहे. बारीक चिरलेली मिरची, लवंगी मिरची घेतलेली आहे म्हणून मी एकच घेतली आहे. धणे 1 चमचा, थोडीशी हळद, लाल तिखट आणि कोथिंबीर. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये. चणा डाळचं पीठ घालत आहे. गरजेप्रमाणे आपल्याला पीठ त्याच्यामध्ये एकत्र करत जायचं आहे अंदाज घेऊन. तेल गरम झालेलं आहे. 1 चमचाभर तेल आपण कांदा भाजीच्या मिश्रणात घालूया. एकूण 6.5 चमचे मी चणा डाळचं पीठ वापरलेलं आहे इथे. चणा डाळीचं पीठ हे घरचंच असल्यामुळे आणखी छान होतात भजी. आता अशा प्रकारे पोत व्हायला पाहिजे कांदा भजीचा. झालेला आहे. आता बोटांनी असं सोडायचं आहे आपल्याला भजी. सुट्टे सुट्टे सोडायचे आहेत. याला खेकडा भजी देखील म्हणतात. त्याच्या अशा आकारामुळे. एक साईड झाली आहे व्यवस्थित. तर दुसरी साईड बघ. मस्तपैकी सोनेरी कलर आलेला आहे. बघू शकता आपले खेकडा भजी, कांद्याचे भजी तयार आहेत. एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि तेवढेच टेस्टी. आता मी दुसरं घाणं घातलेलं आहे. बघू शकता झालेले आहेत तळून. काढून घेऊया. बघा किती छान झालेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.